नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आम्ही आज आहोत सिंधुदुर्गातल्या एका छोट्याशा पण सुंदरशा अशा शहरामध्ये सावंतवाडीमध्ये. सावंतवाडीचं वर्णन करताना कवी वि. ल. मायिणकर यांनी असं म्हटलेलं आहे की सावंतांची वाडी पुरातन, दऱ्याखोऱ्यातून छोटी अन सुंदर, वसली आहे दऱ्याखोऱ्यातून चौबाजूनी डोंगर, पश्चिम गावी नरेंद्र पर्वत, पाठी राका भाऊ जसा, आणि पूर्वेला प्रासाद उभा हा भव्य दिसतो नवा कोट जसा, दक्षिण आणि उत्तर सीमा मेटांनी रेखली, सुंदरमय मोती तलावामध्ये सुंदरवाडी नटली. असं विलोभनीय वर्णन केलेलं ज्या सावंतवाडीचं आहे त्या सावंतवाडीच्या या छोट्याशा शहरात आपण आहोत. दुसरे खेम सावंत राजे यांनी 1670 साली या सावंतवाडी संस्थानाची या वसवलं असं म्हणण्यात येतं आणि संस्थान काळी असलेलं असं एक भव्य दिव्य असं शहर या सावंतवाडीमध्ये नगर परिषदेची निवडणूक होते आहे. आपल्याबरोबर सगळ्याच पक्षाचे उमेदवार सत्ताधारी गट आहे आणि यावेळी सावंतवाडीमध्ये सुद्धा शिवसेना भाजप युती झालेली नाहीये. इथे या बाजूला माझ्या आहेत शिवसेनेचे सत्ताधारी गट आहे आणि ह्याच्यामध्ये शिवसेनेने यावेळी 11 नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. काही अपक्ष उमेदवार आहेत, या बाजूला अपक्ष उमेदवार आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. इथे हे भाजपचे सगळे मंडळी आहेत, भाजप शिवसेनेच्या विरोधात लढतो आहेत, काही नागरिक आहेत. आणि या बाजूला इथे या सावंतवाडीच्या निवडणुकीला सगळ्यात शिवसेनेला कडवं आव्हान देणारी काँग्रेस इथे या बाजूला सुरुवातीला आपण बघतो आहोत. काँग्रेसचे उमेदवार सगळे आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झालेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीची पण मंडळी आहेत आणि त्याचबरोबर काही पत्रकार मंडळी पण स्थानिक आपल्यावर असणार आहेत. आम जनता इथे आहेत. या सगळ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत की सावंतवाडीमध्ये जे राजकारण सुरू आहे, विकासाची कामं सुरू आहेत. खरं तर सावंतवाडी ही असंही सावंतवाडीची ओळख आता नव्याने निर्माण झालेली आहे की काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि शिवसेनेत आत्ता राष्ट्रवादीतून गेलेले दीपक केसरकर यांच्यातल्या वादाचं मुख्यालय म्हणता येईल अशा प्रकारची आणखीन एक राजकीय ओळख नव्याने सावंतवाडीमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे केसरकरांना आव्हान देण्यासाठी याही निवडणुकीत काँग्रेसची मंडळी सज्ज झालेली आहेत. पण सुरुवातीला मी जातोय सत्ताधारी गटाकडे. सत्ताधारी गटाचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्या वैयक्तिक कामामुळे येऊ शकले नाहीत. आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं पण त्यांनी त्यांची माणसं आणि गटनेते पाठवलेले आहेत. अनरजीन लोबो मॅडम, तुम्ही सत्ताधारी गटामध्ये आहात. 5 वर्षातली अशी काय ठळक कामं आहेत जी सावंतवाडीच्या जनतेला तुम्ही सांगू शकता? सावंतवाडी शहरामध्ये गेल्या 5 वर्षात 375 बारीक सारीक लहान मोठी कामं धरून कामं आम्ही केलेली आहेत. मोठं काम म्हणजे आता समोरच आपल्या मच्छी मार्केट दिसत आहे, हे मोठं काम झालेलं आहे. लाईट पाणी हे सावंतवाडीत कामच नाही, म्हणजे ती कामं झालेली आहेत. लहान मोठ्या ज्या पाणी आहेत त्या आम्ही सगळीकडे केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 12,000 झाडं आम्ही सावंतवाडी शहरामध्ये प्रत्येक घराला 5-5 असे प्रत्येक नगरसेवकाने जाऊन प्रत्येक घरामध्ये त्याची लागवड केलेली आहे. त्याचप्रमाणे जो कचरा खड्डा आहे तेथे आता आमची वॉल कंपाऊंड आहे, त्याच्यापासून खत निर्मिती, आमचे गांडूळ खत प्रकल्प आहेत. बऱ्याच महिलांना 70 बचत गट तयार करून महिलांना ट्रेनिंग दिलेले आहे आणि ज्या बचत गट काम करायला तयार आहे त्यांना मशिनरी देण्याचं काम आम्ही केले. ते मंजुरीच्या ह्याच्यावर आम्ही मुंबईला पाठवले, अजून त्याची मंजुरी आली. ते झाल्यानंतर आम्ही महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि स्वतःचे काम करण्यासाठी त्यांना आम्ही उत्तेजित केलेलं आहे आणि त्यांना. बरोबर आहे. तुम्ही हे दावा करता या सगळ्या कामकाजांचा, पण ही जी कामं आहेत खरं तर सावंतवाडीमध्ये जी कामं होतात ती दीपक केसरकर यांचं एक व्हिजन आहे सावंतवाडीला आणि त्या दृष्टीने केसरकरांच्या व्हिजननुसार ही सगळी मंडळी काम करतात असं म्हटलं जातं. पण मी या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे जातोय. सुरुवातीला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत संजू परब. या संजू परबना मी विचारतो, ही जी कामं केलेली दावा केला जातोय, मार्केट असेल, छोट्या पांदणीतले रस्ते पक्के केले असतील असा जो दावा आहे, सगळ्या शहरामध्ये व्यवस्था चांगली आहे असं म्हणणं आहे सत्ताधारी गटाचं. हे सर्व खोटं आहे बोलतात ते. तुम्ही जर जुस्तीनगरमध्ये गेलात तर साधं तिथं डांबरीकरण सोडा, साधं डबलसुद्धा घातलेलं नाही आहे. हे जे मच्छी मार्केटचे जे बोलत आहेत त्या स्थानिक मच्छीमारांना त्यांनी बाजूला ठेवलं आणि बाहेरचे मच्छीमार आत आणून बसवलेत. त्यांच्यासाठी मी स्वतः म्युन्सिपालिटीत जाऊन त्यांच्यासाठी मी भांडलो होतो. अशा आणखी आपल्यावर नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवार आहेत जे सक्रिय झालेले आहेत. बऱ्याच काळानंतर ते सक्रियच असतात पण यावेळी थेट निवडणुकीत उतरलेले आहेत. संदीप कुडतरकर, नगराध्यक्षपदी तुम्ही आता निवडणूक लढवतात. सत्ताधारी गटाचा दावा आहे, केसरकर तर म्हणतात की एवढी कामं केलेली आहेत आपण, सावंतवाडीकरांची नाराजी नाही आहे. तुम्ही काय मुद्दे घेऊन निवडणुकीला जातात? गेल्या 20 वर्षात नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे.
गेल्या 20 वर्षामध्ये सावंतवाडीचा एक पाऊलसुद्धा विकास पुढे गेलेला नाही, एक पाऊलसुद्धा. फक्त तलावाच्या भोवती सुशोभीकरण करणं म्हणजे सावंतवाडी नाही आहे. मी गेले 15-20 दिवस प्रचाराच्या माध्यमातून फिरत असताना सगळ्यात मोठी समस्या डासांची आहे. मधल्या काळात सर्व नगरसेवकांनी आणि नगरपालिकेने एक कार्यक्रम घेतला, झाडं लावायचं आणि झाडं पुरवायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही माझ्याबरोबर आम्ही दाखवतो, झाडं फक्त त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फक्त फांद्या होत्या, खाली मुळंच नव्हती. अनेकांनी लावली, ती जगली पण नाहीत. अनेक गोष्टी. आता मच्छी मार्केटचा हे नेहमी दंडोरा पिटत आहेत. मच्छी मार्केट स्थानिक ह्याला व्यवस्थित असं पाहिजे होतं, पण मच्छी मार्केटमध्ये आज चढून जायला लागतं. एखादा जर वयस्कर गृहस्थ जर मासे आणायला गेला तर त्याला 25 पायऱ्या चढून जाव्या लागतात. सावंतवाडीचं तलाव म्हणजे शहर नाही. आज जर सावंतवाडीची जी बकाल अवस्था आहे, तुम्ही माझ्याबरोबर कॅमेरा घेऊन या, मी तुम्हाला सावंतवाडी फिरून दाखवतो. डासांचं साम्राज्य वाढलेलं आहे, गटाराची सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे. प्रत्येक जे कॉम्प्लेक्स झालेले आहेत त्याचे सांडपाणी वाहत आहे, लोकांना चालणं मुश्किल झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या समस्या, मी एक नगराध्यक्ष पदाला उभा आहे आणि माझं एक व्हिजन आहे की सावंतवाडी येत्या 5 वर्षात एक निराळे स्वरूप दिलं जावं. बरोबर आहे. मी तुमच्याकडे व्हिजन घ्यायला तुमचं येणार आहे, पण आपण उत्तर घेऊया सत्ताधारी गटाकडून की सगळी उघडी गटारं आहेत, अनेक ठिकाणी डासांसाठी आवश्यक असलेली फवारणी झालेली नाही, सावंतवाडी शहर बकाल आहे असं विरोधक म्हणतायत. या काय म्हणजे त्यांच्या विरोधकांच्या आरोपाला तुमच्याकडे काय उत्तर आहे? सावंतवाडी बकाला झाली आहे राजकारणामुळे? नाही, यामधील आपणच चांगली जज आहात. आपण जर फिरून पाहिलेलं असेल तर आज जी सुंदरवाडी दिसते ही बकाल असूच शकत नाही. ज्या गेल्या 5 वर्षामध्ये जी आम्ही विविध कामे केली, आता लोबो मॅडमने जे सांगितलं त्या दृष्टिकोनातून 374 कामे वेगळी करण्यात आली. ज्या गृहनिर्माण सोसायट्या आज उभारण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी सर्वांना रस्ते, पाणी संपूर्णपणे केलेले आहे. आज जे घोडबोले गेट जे जवळजवळ 3 कोटी खर्च करून जे बांधण्यात आलं त्याच्यामुळे त्या घोडबोले गेटमुळे पाण्याचा प्रश्न निकाली निघालेला आहे. लाईट, इथे माझ्याकडे लिस्ट आहे 27 आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट तयार करणे, त्या ठिकाणी लाईट दिली संपूर्ण शहराला दिलेली आहे. त्यामुळे जे आता विरोधक सांगतायत की हे करण्यात आलं नाही, हे सर्वशी खोटं आहे. आणि संपूर्ण शहरापुरतं, आपल्या तलावापुरतंच नाही आहे तर संपूर्ण शहराला आम्ही सुशोभित केलेलं आहे. तुमचं म्हणणं आहे तलावापुरतं सुशोभीकरण नाही आहे. विरोधक म्हणतायत, त्यांच्याकडे पण मी जाणार आहे, तलावापुरतं सुशोभीकरण नाही आहे. पण मी सुरुवातीला आता भाजपची जी काही मंडळी आहेत अगदी टोकाला उभी राहिलेली आहेत, म्हणजे भाजपने खरं तर स्वतःहून ही युती तोडली असं म्हणण्यात येतं आणि ती एकदमच स्वतः टोकाला जाऊन उभी झालेली आहेत सगळी मंडळी भाजपची. ही भाजपची सगळी मंडळी आहेत. मनोज नाईक आहेत आपल्याबरोबर, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत भाजपचे. मनोज नाईक, सत्ताधारी गट म्हणतोय की एवढी कामं केलेली आहेत, काँग्रेस म्हणतंय की बकाल आहे सावंतवाडी. भाजपची काय या सगळ्यामध्ये भूमिका असणार आहे? काय भाजप कुठले मुद्दे घेऊन सावंतवाडीच्या निवडणुकीला सामोरं जातोय? विकास कामं जी सावंतवाडीत केली म्हणतात ती तळ्याच्या अवतीभोवती दिसत आहेत फक्त. आता ते समोरचा स्लॅब दिसतोय तो पण इथून दिसतोय, तो बघा किती वर्षापूर्वी बांधते, अजून तसंच पेंडिंग आहे. सगळे प्रोजेक्ट बघा, सगळे प्रोजेक्ट जसे जसे बंद आहेत. वाचनालयाचे कट्टे जाऊन बघा, महिलांच्या शिक्षण कुठले प्रोजेक्ट बंद आहेत असे ज्यांचे नाव? शिल्पग्राम बंद आहे, हेल्थ सेंटर बंद आहे, तुमचं रघुनाथ मार्केट बंद आहे, कोलगाव दरवाजा बंद आहे, आपली महात्मेश्वरची तळीची परिस्थिती जाऊन बघा, वाचनालयाचे कट्टे बघा जाऊन होतं कसे दिसत आहेत ते. त्यानंतर महिला सक्षमीकरणाचा विषय बोलतात तर वैश्वड्यातला बचत गटाचं जो भवन बांधलंय त्याची जाऊन परिस्थिती बघा आणि नंतर या लोकांनी सांगावं विकास कुठे आणि कधी केला तो. म्हणजे काँग्रेसचे आणि तुमचे मुद्दे जवळजवळ सारखेच दिसत आहेत. तुमच्याकडे वेगळं काय आहे काँग्रेसपेक्षा या निवडणुकीला सामोरं? विजन तयार करतोय, काही दिवसात आम्ही ते आमचा जाहीरनामा बाहेर. भाजपचं अजून विजन तयार व्हायचं आहे, पण तरी सुद्धा मी आधी राष्ट्रवादीकडे जाणार आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसची आघाडी केलेली आहे आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि जिल्हाध्यक्ष विक्टर डॉन्टस यांनी आपले 3च उमेदवार यावेळी खरं तर या निवडणुकीत उतरवलेले आहेत. कारण बहुतांश राष्ट्रवादी घेऊन दीपक केसरकर शिवसेनेत दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी आता हळूहळू वर येऊ पाहते. एकंदरीत राज्यातली राष्ट्रवादीची परिस्थिती तीच गावागावांमध्ये दिसते. प्रवीणभाई भोसले, कुठले तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहात तुमचा पक्ष, पण फक्त तुम्ही 3 उमेदवार 17 मधले 3 उमेदवार उभे केलेले आहेत राष्ट्रवादीने. या 3 उमेदवारांनी कुठले मुद्दे घेऊन जाणार आहेत समोर नगर परिषदेमध्ये? आता आमची सावंतवाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आघाडी आहे आणि काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जवळजवळ बरेच वर्ष आमचा पक्ष सत्तेवर होता आणि इथले जे पालकमंत्री होते ते गेल्या 2.5 वर्षापासून विरोधी पक्षात आहे. आणि आत्ताच शिवसेनेच्या वतीने जे सांगण्यात आलं आणि ही कामं केली, ती कामं केली, ती कामं, अरे पैसे कोणी दिले तुम्हाला? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारने पैसे दिले, अजित पवारने दिले,
शरद पवार साहेबांनी पैसे दिले, उद्घाटनं शरद पवार साहेबांनी येऊन स्वतः इथे केलेली आहे. सगळी डेव्हलपमेंट करण्याचं काम हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. फक्त भूमिपूजनं त्यावेळेला आम्ही केली आणि पैसे आम्ही दिले, आमच्या सरकारने दिले. उद्घाटन हे करतायत. गेल्या 2.5 वर्षांमध्ये काय आणलं शिवसेना भाजप सरकारच्या युतीने सावंतवाडीमध्ये? काही आणू शकलेले नाहीत, निधी आणू शकलेले नाहीत. आम्हीच जे काय केलं होतं त्याला रंगरंगोटी करून त्याची उद्घाटनं केलेली आहेत. असं तुमचं म्हणणं आहे. आणि पण बरोबर. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सांगतो, पाळणेकोंड धरण हे माझ्या वडिलांनी उभं केलं होतं आणि त्या पाळणेकोंड धरणाचं सुद्धा उंची वाढवणं, त्याचप्रमाणे गोडबोले गेट बसवणं हे सगळं नगर विकास मंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मुळे झालेलं आहे. आणि बरोबर आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने निधी दिला आणि म्हणून सावंतवाडीमध्ये निधी आला असं म्हटलं जात आहे. पण हे जे सगळे दावे आहेत, प्रतिदावे आहेत, याच्यामध्ये सुद्धा खरोखरच या प्रकारची कामं, किती आला निधी सावंतवाडीच्या नगरपालिकेला आणि सावंतवाडीच्या नगरपालिकेतले हे सगळे सत्ताधारी गटाचे उमेदवार आहेत, ते कुठले मुद्दे आता घेऊन त्यांच्यापुढे काय व्हिजन असणार आहे, आम जनतेचं काय म्हणणं आहे, आणखी काही अपक्ष उमेदवार या संबंध सावंतवाडीच्या निवडणुकीत आलेले आहेत बंडखोरी करून, त्यांचं काय म्हणणं आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. पण आत्ता आपण एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर आपण लवकरच पुन्हा भेटणार आहोत. तुम्ही पाहत राहा देवेंद्र सरकारची जनमत चाचणी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय देवेंद्र सरकारची जनमत चाचणी, सावंतवाडी नगरपालिकेची रणधुमाळी. आणि सावंतवाडीच्या या सगळ्या निवडणुकीवर आपले विचार मांडायला सगळ्या पक्षाचे लोक आलेले आहेत, वेगवेगळे विचार मांडतायत. आणि या सावंतवाडीमध्ये अपक्ष उमेदवारांचा पण भरणा खूप आहे. बंडखोरी काहींनी केलेली आहे, काही मुद्दाम अपक्ष राहिलेले आहेत. नगराध्यक्षपदी पण अपक्ष उमेदवार आहेत. मी आता अपक्ष उमेदवार भाजपच्या बंडखोर आहेत अन्नपूर्णा कोरगावकर, ज्यांनी साधारण भाजपबद्दलचं जनमत सावंतवाडीमध्ये वाढवण्यासाठी काम केलेलं आहे. अन्नपूर्णा कोरगावकर, तुम्ही अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या आहात, भाजपमधून बंडखोरी करून या शहरामध्ये उभ्या आहात. काय तुमचं विजन आहे, काय तुम्हाला करायचं आहे पुढे? मी 5 नंबरमधून नगरसेविका म्हणून फॉर्म भरलेली आहे आणि माझं विजन आहे महिला सबलीकरण आणि सावंतवाडी शहरामध्ये मायक्रो प्लॅनिंग करायचे आहे. छोटी छोटी युनिट्स, पर हेड इन्कम वाढवायचं आहे, एज्युकेशनल क्वालिटी वाढवायची आहे, CBSE ICSE सारखी क्वालिटी वाढवायची आहे आणि बचत गटांसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र करायचं आहे. आणि इथलं शहर आहे स्वच्छ सुंदर, हॉकर्स झोन, असं छोटी छोटी माझी इच्छा आहे. आणि नरेंद्रभाई मोदी यांची 52 योजने आहेत, त्या योजनेची माहिती सामान्य जनतेला देण्यासाठी आपलं नगरपालिकामध्ये कायमस्वरूपी एक स्पेशल माहिती केंद्र असं असावे, असं माझी इच्छा आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्या दृष्टीने हे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात. पण केवळ भाजपमध्येच बंडखोरी नाही, काँग्रेसमध्ये पण बंडखोरी झालेल्या आहेत. काँग्रेसमध्येच्या बंडखोर उमेदवार साक्षी वंजारे आपल्याबरोबर आहेत. तुम्ही काँग्रेसमधून खरं तर ज्यावेळी 17च्या 17 नगरसेवक निवडून आले होते राष्ट्रवादीचे, केसरकरांनी करिश्मा करून दाखवला होता, त्यानंतर सुद्धा तुम्ही काँग्रेसचं काम इथे करत राहिलेले आहात आणि तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली म्हणून तुम्ही आता बंडखोर म्हणून उभे आहात. काय मुद्दे घेऊन तुम्ही जाताय? सध्या आता मी मुद्दे घेऊन जाते की मी तर अपक्ष उमेदवार आहे आणि मी माझ्या वैयक्तिक कामावरतीच वोट्स मागत आहे. आणि सध्या 5 नंबर प्रभागमधून मी उभी आहे आणि 5 नंबर प्रभागामध्ये सत्ताधारी नगरसेवकांनी जी काही लोकांची जी काही अवस्था करून ठेवली आहे, कारण ज्यावेळेला मी ह्या वॉर्डमध्ये फिरते त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट्स आहेत, स्वच्छतेचे विषय आहेत, रस्त्याचे विषय आहेत आणि प्राथमिक सुविधा ज्या आहेत पाण्याच्या वगैरे ह्या सुविधा आहेतच. आणि इतर बचत गट वगैरे जे स्थापन केलेले आहेत ते सुद्धा कार्यरत नाही आहेत. फक्त या आजच्या ह्याच्या निमित्ताने, मुलाखतीच्या निमित्ताने मी एक सांगू इच्छिते की पालकमंत्र्यांनी थोडंसं ह्या गोष्टींवरती अंकुश ठेवायला हवा होता. खरं तर त्यांनी नगरसेवक म्हणून ज्यांना जो मान दिलेला आहे त्यांनी तो तितकासा जबाबदारी ती पार पाडली नाहीये. जबाबदारी पार पाडली नाही. पण हे सगळे मुद्दे आहेतच, अपक्ष उमेदवार असतील. पण या सावंतवाडीमध्ये नगराध्यक्ष सगळीकडे स्वतंत्र जनतेतून निवडून द्यायचं असल्यामुळे
अनेकांना काही मुद्दे घेऊन, सावंतवाडीच्या विकासाचे मुद्दे घेऊन अनेक जण या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे उभे राहिलेले आहेत. ॲडव्होकेट बापू गव्हाणकर हे सावंतवाडीमध्ये अनेक वर्ष वास्तव्य करतायत आणि त्यांची वकिली पण चांगली आहे आणि त्यांना पण ते पण अपक्ष म्हणून इथे नगराध्यक्षपदी उभे राहिलेले आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की काय त्यांच्याकडे मुद्दे आहेत. बापू गव्हाणकर, तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभे आहात, हे सगळे माहीत आहे तुम्हाला, सावंतवाडीचा इतिहास माहिती आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप माहिती आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नगराध्यक्षपदी उमेदवारी भरण्याचं धाडस आधी का केलं आणि तुम्ही काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहात? मुळात तर मी धाडसीच आहे, धाडस करण्याचा काही विषय नाही. राहिला विषय, जे कोण काल अमुक एक पक्षात होते ते आज कुठल्या पक्षात आहेत ते माहिती नाही. नेत्यांची एका वर्षात 4 पक्षाची सायकल पूर्ण झाली. माझ्याकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. जे कोण 17 नगरसेवक निवडून येतील त्यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी मी तिकडे जातोय. काय करणार, काय केलंय हे मतदारांना माहिती आहे, त्याविषयी बोलायची इच्छा. त्यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी म्हणजे नगर परिषदेमध्ये जातात नगरसेवक निवडून, त्यांच्यावर कंट्रोल नाही आहे, ते अंदाधुंद कारभार करतायत असं तुमचं म्हणणं आहे? मी कशाला म्हणायला पाहिजे? एकामेकाच्या जे उणी काढतात त्याच्यातूनच आलं ते सगळं. मी कशाला म्हणायला पाहिजे? एकतर मी काही खाणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, यांना करायला देणार नाही, टक्केवारी कंप्लीट बंद. टक्केवारी बंद असं मुद्दा घेऊन बापू गव्हाणकर या निवडणुकीला जात आहेत. पण या सावंतवाडीच्या राजकारणात खूप वर्ष अनेकांनी पत्रकारिता केलेली आहे. काही पत्रकारांना मी विचारणार की ते कसं पाहतात या निवडणुकीकडे. संदीप सावंत, सावंतवाडीमध्ये ही निवडणूक होते आहे, आरोप प्रत्यारोप असं आहे सगळीकडेच. तुम्ही लोकल सगळं स्थानिक वृत्तांकन करत असता, बंडखोरी सगळ्याच पक्षात झालेली आहे आणि सावंतवाडीच्या जनतेला काय वाटतं, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असेल तुम्ही, काय चित्र दिसतंय? सध्या सावंतवाडीत काँग्रेस आणि शिवसेनेत जवळपास काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतही तिन्ही तुल्यबळ उमेदवार असल्याने तिथे लढत अखेरच्या क्षणापर्यंत रंगण्याची चिन्ह आहेत. आणि राहिला मुद्दा, काही नगरसेवकांनी बंडखोरी केली, त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय होईल? भाजपने मैदानात उतरून एक आघाडी उघडली, ते किती मतं कोणाची खात आहेत त्यावर सगळी सत्ता केंद्र अवलंबून आहे. काय होईल ते त्यांच्यावर अवलंबून आहे, त्यांच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतंय की हे सगळे दावे प्रतिदावे आहेत, त्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी कसं, काय मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत उमेदवार निवडताना? नागरिकांनी एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे, जे विकासाचे मुद्दे आहेत ते नागरिकांनी लक्षात ठेवले पाहिजेत. कारण सर्वच पक्षात तशी बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे नागरिकांनी जो समतोल विकास झाला पाहिजे, पूर्वी मागच्या 5 वर्षात जो विकास झाला, पण त्या ग्रामीण भागाचा जो शहर वाढतं, पण ग्रामीण भाग पाहिजे तसा वाढत नाही. त्याचा विकास ठेवून लोकांनी ग्रामीण भागाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. पण सावंतवाडीमध्ये असे अनेक, आता आम्ही फिरलो, काही ठिकाणी चांगली व्यवस्था आहे पण काही ठिकाणी गटारं पण उघडी आहेत. सावंतवाडी अगदी सुंदर आहे पत्रकाराच्या नजरेतून बघताना. या ठिकाणी सांगायचं झालं तर मोती तलावाच्या आसपास फार मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करून या ठिकाणी विकास केल्याचं दाखवलं होतं. मात्र प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक 5 मध्ये आम्ही फिरत असताना आमच्या निदर्शन आलं की त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था, ह्या पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये ड्रेनेजचा फार मोठा समस्या आहे. त्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळणाऱ्या 5 विहिरी दूषित झाल्यात. या संदर्भात त्या ठिकाणचे विद्यमान नगरसेवक असतील त्यांच्याकडे लोकांनी पाठपुरावा केला, निवेदनं दिली, मात्र अद्यापर्यंत त्यांच्या कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा उपाययोजना झाली. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ड्रेनेजची समस्या आहे. त्याचप्रमाणे विकास केला नाही असंही म्हणता येणार नाही. काही ठिकाणी विकासाचे काही मुद्दे किंवा काही संकल्पना राबवल्या, मात्र मगाशी बापू गव्हाणकर म्हणाल्याप्रमाणे कंट्रोल थोडासा त्यांच्यावर राहिला नाही. उदाहरणार्थ वाचनकट्टे असतील, वाचनकट्टे सुरू झाल्यापासून 6 महिने किंवा वर्षभर व्यवस्थित चालले, मात्र आता त्या ठिकाणी जनावरं किंवा कुत्रे बसण्याची या त्या ठिकाणी अवस्था निर्माण झाली आहे. काही ठिकाणी मोडकळी झालेले आहेत. त्यामुळे विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही. काही ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केला, मात्र विकास करून त्याकडे जे नियोजन करायला पाहिजे होतं, व्यवस्थापन करायला पाहिजे होतं, ते कमी पडलेले आहेत. व्यवस्थापनात ही सगळी सावंतवाडीची नगरपालिका कमी पडते असं दिसतंय. पण मी आता या भागामध्ये पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडे जातोय. त्यांचं काय म्हणणं आहे? सगळे नवीन उमेदवार आहेत आणि या सगळ्या परिस्थितीत 11 नवीन चेहरे, इथे 11 नवीन चेहरे शिवसेनेने यावेळी सावंतवाडीच्या नगर परिषदेमध्ये उतरवलेले आहेत. या 11 नवीन चेहऱ्यापैकी मी विचारतो, तुमच्याकडे काय, तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहत आहे सावंतवाडीच्या नगर परिषदेच्या, काय तुमच्याकडे मुद्दे आहेत काय? फक्त दीपकभाई केसरकर यांना आदर्श ठेवून मतदान करा एवढा एकच मुद्दा आहे की आणखी काही खरोखरच मुद्दे आहेत? हे शहर पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे.
हे शहर पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना भविष्यात हे शहर पूर्ण पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्यासाठी आणि सावंतवाडी शहरामध्ये बऱ्यापैकी विकास झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी पर्यटक ह्या ठिकाणी येत आहेत. रस्ते वगैरे बऱ्याच ठिकाणी मोठे रुंद झालेले आहेत. रस्त्याची रुंदी वगैरे वाढलेली आहे. बऱ्याच ठिकाणी गटर, मच्छी मार्केट असे नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी झालेले आहेत. भविष्यातला विकास होण्यासाठी आम्हाला आमच्या पॅनलला पूर्ण लोकांनी मतदान करावं. भविष्यातला विकास तुम्ही काय वेगळा ठराविक मुद्दे आहेत का मॅडम सावंतवाडीबद्दल? ठराविक मुद्द्याचे नाही. माझी मिसेस गेल्या 5 वर्ष नगरसेवक होती, साक्षी कुडतरकर. मी प्रभाग 2 मधून आता सध्या निवडणूक लढवतोय. तर मगाशी कुडतरकर नगराध्यक्ष जे काँग्रेसचे राहिले त्यांच्यानी मुद्दा मांडला की फक्त सावंतवाडी तलावपुरती विकास झाला आहे असं न होता ते माझ्या प्रभागामध्ये फिरले 2 दिवस. त्यांच्यानी तिकडचे झालेले रस्ते, झालेला विकास त्यांनी पाहिला असेलच. दत्त मंदिर आमचं आहे, तिथे केलेला रस्ता, आमचा जो मी स्वतः राहतो कुडतरकर ठिकाणी तिथे केलेले रस्ते, आणि जो मेन काल इकडे आपलं मधलावाटा म्हणून आहे तिथे असलेला तो जागर, तिथे गेलेला रस्ता, हे विकास झालेला आहे. तलावपुरती मर्यादित न राहता इतर ठिकाणी पण विकास झालेला आहे. विकास झालेला आहे. हा खरोखरच नागरी सुविधांचा विकास आहे का? नागरी सुविधा मिळत आहेत का लोकांना? याबाबत काय लोकांना आपण विचारूया. इकडे काही जनता मला दिसते या इथे नागरिकांना त्यांच्या सुविधा मिळत आहेत का? सावंतवाडीबद्दल, सावंतवाडीचा विकास झालेला आहे का? तुम्हाला काय वाटतं नागरिक म्हणून तुम्ही आता इथे बघतात सावंतवाडीमध्ये नागरी सुविधा पुरेशा आहेत? मी 2 वेळा ह्या सावंतवाडी नगर परिषदेत निवडून आलेले आहेत. तुम्ही नगरसेवक आहात त्यामुळे तुम्ही फार याबाबत सावंतवाडीची जनता काय म्हणते? सावंतवाडीची जनता काय याबाबत म्हणते? इथे सावंतवाडीची जनता सुद्धा किती राजकीय प्रभावाखाली आहे बघा. त्यांच्याकडे कॅमेरा आमचा जात असताना ही दूर दूर पळते आहे जनता. जनताच जर अशी पळणारी असेल तर सावंतवाडीचे नगरसेवक उत्तमरित्या चांगले नगरसेवक नगर परिषदेत कसे जातील हा खरा मुद्दा आहे. जनतेला बोलायला पाहिजे. नोटा बंद झाल्यानंतर जनता जशी लाईन लावते 24 तास ATM समोर, तसं आपल्या हक्काचा योग्य लोकप्रतिनिधी की ज्याच्याकडून आपले अधिकार आणि कामं करून घ्यावीत असा लोकप्रतिनिधी कसा असावा या बाबतीत बोलताना मात्र जनता बोलत नाही आहे. आणि त्यामुळे जनतेने हे जर अधिकार वापरले नाहीत तर ते वापरले गेले पाहिजेत. नकुल पार्सेकर आहेत सामाजिक कार्यकर्ते. पार्सेकर, सावंतवाडीची जनता 17 नगरसेवक ज्यावेळी निवडून देते कुठल्या तरी एका मुद्द्यावर केसर कारण, आणि त्याचवेळी या निवडणुकीत मात्र बोलताना दिसत नाहीये. काय आहे भानगड? काय सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सावंतवाडी शहर हे पर्यटनदृष्ट्या डेव्हलप झालं अशा प्रकारची टिमकी वाजवली जाते, पण ते वास्तव नाही आहे. सावंतवाडी शहराचा विकास करत असताना आत्ताच नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुडतरकर यांनी सांगितलं की ज्या लागवड प्लांटेशन जी रोपटी दिली गेली, खरं म्हणजे याचं लागवड केली पाहिजे, प्लांटेशन केलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. यासाठी कुठची यंत्रणा नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की भारत सरकारच्या पर्यावरण खात्याने 2002 मध्ये जैवविविधता हा कायदा काढला, परंतु तो कायदा अजूनही या नगरपालिकेने अस्तित्वात आणलेला नाही. याचं कारण असं आहे की सन्माननीय पालकमंत्र्यांच्या प्रभावामुळे जे नगरसेवक निवडून येतात या नगरसेवकांचं प्रशिक्षण होण्याचं गरज आहे. त्यांचे हक्क काय आहेत, नगरपालिकेत निवडून ते वार्डाच्या विकासाच्या दृष्टीने आपण काय काम केलं पाहिजेत, शासनाच्या नगरविकास खात्याच्या कोणत्या योजना आहेत या बाबतीत हे नगरसेवक अनभिज्ञ आहेत. कारण या ठिकाणी सगळा जो रिमोट आहे हा रिमोट पालकमंत्र्यांच्या मार्फत चालतो. त्यामुळे खालचे नगरसेवक आहेत ते याचं प्रशिक्षण घ्यायची तसदी घेत नाहीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पर्यटन जिल्हा जाहीर झालेला आहे. पर्यटन जिल्हा आणि सावंतवाडी केंद्रबिंदू आहे. सगळ्या गाड्या पुण्याच्या मुंबईच्या या बायपास धाराबने जातात. त्यामुळे जर खरोखरच पर्यटनाच्या दृष्टीने सावंतवाडी शहर विकास झाला असेल असं म्हणायचं असेल तर आपण आपला कॅमेरा घेऊन सावंतवाडी शहरातल्या सगळ्या हॉटेल व्यवसायांची मुलाखत घ्या, म्हणजे वास्तव काय ते कळेल की काही हॉटेल व्यवसाय आज कर्जात बुडालेले आहेत. ही परिस्थिती आहे. आणि या संदर्भात मागच्या G24 तासच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मागणी केलेली होती की याच्यासाठी तुम्ही या गाड्या इथं कशा थांबतील, पर्यटक इथं. नियोजनाचा भाग आहे हा. त्याच्यामध्ये केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे. नगर परिषदेचे जेवढे अधिकार आहेत त्यांना जेवढं नियोजन करता येतं तेवढे अधिकार त्यांनी वापरले पाहिजेत. उमा वारंग, मला सांगा, तुम्ही भाजपमधून आता उमेदवारी भरलेली आहे, तुम्ही पण नगर परिषदेचा कारभार केलेला आहे. तुम्ही कारभार करताना काय म्हणजे काय आढळलं तुम्हाला? आता सावंतवाडीचा विकास झालाय नाही झालाय असं घेऊन आता तुम्हाला या भाजपमध्ये जावं लागलंय, काय तुमचं म्हणणं आहे? मी सतत 3 वेळा ह्या ठिकाणी निवडून आलो.
त्यानंतर मी मधल्या काळात गॅप घेतली, त्याच्यानंतर मला कॉक म्हणून घेतलं. कॉक घेतलं त्यावेळी सगळे नगरसेवक दीपक केसरकर बरोबर शिवसेनेत गेले. आम्ही न गेल्यामुळे सावंतवाडी आम्हाला काय सभागृहात बोलताही दिलं नाही, आमच्या वाड्यातले कामंही पण झाली नाही. आणि मेन मुद्दा इथे असा आहे की सावंतवाडीचे पर्यटन एवढं झालं तेवढं झालं, डबल लाईट बिलं सावंतवाडीच्या माथ्यावर मारली आहेत. एक खांब बघितले ना, ॲक्सिडेंट पॉईंट हायवेवरनं तुम्ही तिकडे गेला ना तर ते रस्त्याच्या कडेला नव्हे तर गटारात पॉईंट ठेवलेले आहेत. एखाद्या जर स्कूटर बिटरवाला ना उद्या ॲक्सिडेंट होईल, लहान मुलं सुद्धा त्याच्यात जातील एवढं झालेलं आहे. आणि दोन बिल लाईटी कशाला, एका बाजूला लहान लाईट एका बाजूला मोठं लाईट. आणि सावंतवाडी सुंदर करायची असेल ना तर तुम्ही आताचे बचत गट आहेत त्यांना काहीतरी काम द्या. नुसतं बचत गटाची फक्त इमारती उभ्या केल्या त्या यांच्या वॉर्डमध्ये काय उपयोग आहे? काहीच उपयोग झाला नाही ना. प्रत्येक ठिकाणी तुम्ही सावंतवाडी शहराचं नियोजन करण्यासाठी आपण कसं सक्षम झालं पाहिजे, सावंतवाडी शहराचं कशा प्रकारे योग्य नियोजन झालं पाहिजे याच्या बाबतीतही आता नागरिकांना बोलायचं आहे, उमेदवारांना बोलायचं आहे. पण आता वेळ झाली आहे एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. तुम्ही पाहत राहा देवेंद्र सरकारची जनमत चाचणी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहे सावंतवाडी नगर परिषदेची रणधुमाळी आणि हे अनेक जे आरोप झालेले आहेत, वार्डांमध्ये विकास झालेला नाही आहे. केवळ तळ्याचा विकास म्हणजे विकास नाही, तळ सुशोभीकरण म्हणजे विकास नाही, वार्डामध्ये ज्या नागरी सुविधा पाहिजेत त्या झालेल्या नाहीत, अशा प्रकारचे आरोप इथे केले गेलेले आहेत विरोधी पक्षांकडून. आणि या आरोपांचं उत्तर घेण्यासाठी पुन्हा एकदा मी या सावंतवाडीच्या सत्ताधारी गटाकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे, लोबो मॅडम, तुम्ही केसरकरांच्या नेतृत्वाखाली हा सगळा कारभार करतात. ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यानंतर तुम्ही सर्वांनी शिवसेनेमध्ये उडी घेतली आणि आता आम्ही ऐकलं की खूप सावंतवाडीचा विकास केवळ तळ्यापुरता मर्यादित आहे. याला उत्तर काय आहे तुमच्याकडे? हे जे विरोधक सांगतायत ना तळ्यापुरतं, कारण ते फिरतातच तळ्यापुरती म्हणून त्यांना ते तळावाचं येतं. जे आत गल्लीमध्ये गेले असते ना तर त्यांना कळलं असतं. आता इलेक्शन लागल्यामुळे हे गल्ली बोळात जातात. आम्ही प्रत्येक गल्ली बोळात आणि प्रत्येक रस्ता आम्ही केलेला आहे. जो आमच्या ताब्यात नाही तो ताब्यात घेऊन आम्ही त्याची खडीकरण डांबरीकरण केलेलं आहे. हे खोटं आहे. जी झाडं लावली म्हणून सांगतात, आम्ही खड्डे काढून खत घालून झाडं लावून दिले. ते झाडाची जोपासना त्या मालकाने केली पाहिजे. ते घरात राहणाऱ्या एवढं सगळ्यांनी करतायत, जगवलेली आहेत. उगाच मोडून आणून झाडं आम्ही पिशवीत घातलेले नाही. निदान चांगलं म्हणू नका पण वाईट तरी म्हणू नका. सावंतवाडीच्या नगर परिषदेमध्ये पर्यावरणाबाबत आता जसा पार्सेकरांनी मुद्दा उपस्थित केला की पर्यावरणासाठी सावंतवाडी नगर परिषदेत काही होताना काम दिसत नाहीये. तुमचे नेते दीपक केसरकर हे तर प्रत्येक गावात एक मायनिंग असावं या मताचे आहेत. एकच मायनिंग असावं म्हणतायत ते, पण प्रत्येक गावामध्ये एक मायनिंग असावं असं त्यांचं धोरण आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन ते करता येईल असंही ते सांगतायत. पण पर्यावरणाबाबत काही जागृती होताना दिसत नाहीये. नगर परिषदेच्या नगरसेवकांना काही त्या बाबतीचं मार्गदर्शन नाहीये. मार्गदर्शन आम्ही मार्गदर्शन घेतो, तशी ट्रेनिंग आम्हाला लागलेली असतात. पार्सेकरांना कदाचित बाईने सांगितलं असेल मायनिंगच्या, आमच्या संदर्भात कधी बोलले नाही. भाईने दीपक केसरकरने आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही. आम्ही खमक्या आहोत काम करणारे. आम्हाला कोणाचं रिमोट कंट्रोलवर आम्ही चालत नाही. सगळे सुशिक्षित आणि चांगले नगरसेवक आहेत. प्रत्येकाच्या घराघरात आम्ही पोचलेलो आहे कुठच्या ना कुठच्या भाषेने. धरा एक बचत गटाच्या वाटेने अगर सगळ्या बाजूने आम्ही पोचलो. एक गल्ली बोळात गेलेलो आहे. इलेक्शन आली की आम्हाला पंख येत नाही, आम्हाला कौरी येत नाही. आम्ही प्रत्येक काम करत असतो. बरोबर आहे. तुमच्यावर बरोबर आहे. सावंतवाडी नगरपालिकेला बक्षीस मिळालेलं आहे. सावंतवाडी नगरपालिकेमध्ये सत्ताधारी गट सांगतोय की रिमोट कंट्रोल त्यांच्यावर नाही आहे. केसरकरांचं रिमोट कंट्रोल इथे या सत्ताधारी गटावर नाही असं म्हटलं जात आहे. राजू मसूरकर, काय सांगाल? रिमोट कंट्रोल नाही म्हणतात ते केसरकरांचं. तुम्ही काँग्रेसच्या गटाकडून आहात, काय म्हणणं आहे तुम्ही? दीपक केसरकर हे प्रथम काँग्रेसमध्ये होते, नंतर परत ते राष्ट्रवादीमध्ये गेले, आता ते शिवसेनेमध्ये जात आहेत आणि परत ते भाजपमध्ये जाऊन रिपब्लिकन पक्षामध्ये जाणार आहेत असं मला वाटतं. कारण त्यांचे कायम त्यांचे जे हे आहेत की खोटं बोलणं, प्रत्येक वेळी खोटं बोलणं. केसरकरांनी एक लक्षात घ्या, पण केसरकरांनी मागच्या निवडणुकीत 17च्या 17 नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि त्यामुळे केसरकरांचं जनमत सावंतवाडीमध्ये चांगलं आहे असं म्हटलं जात आहे. 17 नगरसेवक निवडून आणलेले आहेत केसरकरांनी. संदीप कुडतरकर, तुम्ही इथे आता नगराध्यक्षपदी आहात. 17 उमेदवार ज्या ठिकाणी एकाच पक्षाचे केसरकरांना पाठिंबा देऊन निवडून येतात आणि त्यावेळी तुम्ही असं कसं म्हणतायत की केसरकरांचा विकास नाही झालेला आहे, असं कसं म्हणताय तुम्ही? एक मिनिट सांगतो. त्यावेळी जे 17 नगरसेवक जे निवडून आले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. एक मुद्दा एक.
दुसरी गोष्ट, त्यावेळी काँग्रेस म्हणून आमच्या काही स्ट्रॅटेजी चुकलेल्या होत्या, ह्याची आम्ही उजळणी केली, ते आम्ही मान्य केलं. पण मला सांगा, ज्यांना फक्त सावंतवाडी शहर हे फक्त तलाव्यापुरतं मर्यादित आहे हेच माहिती आहे, पलीकडे त्यांना शहर आहे माहीत नाही. कोणीतरी आता म्हटलं तुम्ही बाकीच्या प्रभागात फिरत नाही असं सत्ताधारी गटाचं म्हणतो. तुम्ही तुमचे लोक तळ्याभोवती फिरतात नाही, फक्त नाही, मी असं बोलतो म्हणणं आहे. ज्यांना शहरच तळ्याभोवती आहे एवढं माहिती आहे, बाकी माहितीच नाही शहरात आहे. कोणीतरी सांगितलं एक पानंद आता केली कुडतरकरांना माहीत नाही. एखादी पानंद डांबरीकरण म्हणजे शहराचा विकास नाही. पायाभूत सुविधा काय आहे शहरामध्ये? आज संध्याकाळी माणसाने बसून दाखवा बाहेर, मच्छर जी चावते, कुठेही जावा, आज धुमरी घातलेली तुम्हाला मिळेल. माझ्याबरोबर या, कॅमेरा घेऊन फिरा. दुसरी गोष्ट, हा जाचक विकास आराखडा जनतेच्या माथी मारलेला आहे. आज सर्वसामान्यांच्या जमिनी ह्यांच्यानी ॲक्वायर केलेल्या आहेत, आराखड्याच्या माध्यमातून मसुदा तयार केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, पुढाऱ्यांची का नाही जमीन गेली? सत्ताधाऱ्यांच्या एकाही नगरसेवकाची किंवा दीपक केसरकरांची किंवा कोणाही नगराध्यक्ष 1 इंच सुद्धा जमीन जात नाही. आणि सर्वसामान्य गोरगरिबाच्या जमिनी तुम्ही हडप करायला आराखडा मंजूर केला. माझं एक व्हिजन आहे, नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मी पहिल्यांदा तो आराखडा नामंजूर करणार, आराखड्याचा फेरमसुदा तयार करणार. कारण तुम्हाला सांगतो, काय पायाभूत सुविधा काय बरोबर आहेत, पण आराखडा नामंजूर करायला पुन्हा सभागृहाचा ठराव लागतो. मी पुन्हा एकदा इथे या बाजूला सगळे पत्रकार मंडळी तर आहेतच, पण या बाजूला इथे महिला उमेदवार आहेत काही. इथे भाजपच्या महिला उमेदवार ज्या पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहेत सावंतवाडी नगर परिषदेच्या. तुम्ही भाजपकडून उमेदवारी लढताय, काय तुमचं मुद्दे काय आहेत? कारण भाजप खरं तर अवस्था एकदम बिकट आहे, म्हणजे एकही जागा भाजपला नगर परिषदेमध्ये नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या निवडणुकीत उतरलेले आहात युती तोडून. ही युती तुटल्याची कारणं अनेक आहेत, पण तुम्ही आता मुद्दा काय घेऊन जाणार? मुद्दा आमच्याकडे एक आहे की आज देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आहे हे आमचं सरकार आहे, भाजपचं. म्हणजे केंद्रात पण सत्ता जी आहे ती भाजपची आहे, राज्यात पण आहे. आणि डेफिनेटली आमची जर सत्ता ह्याच्यामध्ये जर आली तर आम्ही अनेक जे विकासात्मक कार्यक्रम जे आहेत, म्हणजे जे अडकलेले आहेत, म्हणजे आज आपण बघतोय की महिलांसाठी अनेक कार्यक्रम दाखवले जातात. उदाहरणार्थ काथा प्रशिक्षण असेल किंवा काय असेल, परंतु आज किती महिला त्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या आहेत. किंवा रिमोट एरिया, म्हणजे माझा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 4, त्यामध्ये रिमोट म्हणजे आतमध्ये जाणारे जे रस्ते आहेत ते सुद्धा अतिशय म्हणजे व्यवस्थित नाही आहेत. तर दिवाबत्तीची पण सोय नाही. आम्ही स्वतः प्रचार करता जेव्हा जातो त्यावेळी आम्ही आमच्या मोबाईलच्या बॅटऱ्या आम्हाला ऑन करून जावे लागतात. ही कंडिशन आहे. दुसरं म्हणजे आजही जवळजवळ 2-2 किलोमीटरवर जाऊन पाणी आणावं लागतं. पाण्याच्या पण खूप प्रॉब्लेम्स आहेत. नळपाणी योजनेचा प्रश्न आहे, नळपाणी योजनेचा प्रश्न आहे सावंतवाडीमध्ये. खरं तर ग्रॅव्हिटीने पाणी हे सगळं संस्थानकालीन नळ योजना आहे. या नळपाणी योजनेच्या साठी सावंतवाडी नगरपालिकेने काय केलंय? नळपाणी योजनेसाठी सावंतवाडी नगरपालिकेने नरेंद्र डोंगरावर नवीन मध्यंतरीच्या काळात टाकी उभी केली, परंतु ती टाकी उभी करत असताना त्यांनी संपूर्ण शहराचा विचारच केला नाही. तो पाणी जे येतं ते डायरेक्ट खाली फोर्सने जातं. शहराचा जो मध्यवर्ती 5 नंबर वॉर्ड आहे तिथे आजही पाण्याची समस्या आहे. ज्या बिल्डिंग्स उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना पावसाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा नगरपालिकेचा बंब मागवूनच, अग्निशामक दलाचा बंब मागवूनच पाणी मागवावं लागतं. ही आजची खरी परिस्थिती आहे. मगाशी हेमंत मराठे जे बोलले त्या 5 नंबर वॉर्डमध्ये हीच परिस्थिती आहे की आज ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही ज्यावेळी नगरपालिकेत विरोधी नगरसेवक म्हणून काम करत होतो त्यावेळी संस्थानकालीन जे नाले आहेत ते नाले बुजवून किंवा त्याची रुंदीकरण करून भुयारी गटार तयार करा अशी मागणी केली होती. झपाट्याने शहराचा विकास काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून झाला, परंतु ड्रेनेजची व्यवस्था न झाल्यामुळे आज सगळ्या विहिरी त्या खराब नाशिवंत झाल्या. पाणी खराब झालं, पाण्याचे स्रोत नाहीसे झाले असं तुमचं म्हणणं आहे. खरं तर एक वार्डापुरता हा विषय आहे, परंतु या निवडणुकीमध्ये एक नवीन चुरस आहे की काँग्रेसने यावेळी 17 उमेदवार जे केसरकरांनी गेल्या 5 वर्षामध्ये पूर्वी निवडून आणले होते ते 17 उमेदवार यावेळी येणार नाहीत असा काँग्रेसचा दावा आहे. आणि केसरकरांच्या गटाकडून पण म्हटलं जातं की पुन्हा एकदा आपण 17च्या 17 उमेदवार आणणार आहोत. पण हा आता येणारा काळ ठरवणार आहे. पण त्याआधी बाकीचे जे मुद्दे आहेत, काय असणार आहे विजन या सावंतवाडीतल्या उमेदवारांचं, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचं आणि एकूणच सावंतवाडीची प्रगती. कारण शहर वाढत जाताना ते जर त्याचं नियोजन झालं नाही योग्य वेळेत तर वाढत शहर जाऊन लोकसंख्या वाढत जाऊन उपयोग नाही. नागरी सुविधा मिळायला हव्यात आणि त्या नागरी सुविधा कशा मिळवता येतील या बाबतीत काय मुद्दे आहेत उमेदवारांचे ते आपण जाणून घेणार आहोत. पण आता घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा देवेंद्र सरकारची जनमत चाचणी, सावंतवाडी नगर परिषदेची रणधुमाळी.
पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय देवेंद्र सरकारची जनमत चाचणी. सावंतवाडी नगर परिषदेची राजकीय रणधुमाळी. सावंतवाडी नगर परिषदेमध्ये 17 जागांसाठी जवळपास 74 उमेदवार आहेत आणि यामध्ये शिवसेना भाजपची युती नाही आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी आहे. पण या सावंतवाडीच्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारांचा भरणा खूप आहे. अपक्ष उमेदवार राहिलेले आहेत वेगवेगळे मुद्दे घेऊन. काही अपक्ष उमेदवारांशी आपण बोललो, पण आणखी काही अपक्ष उमेदवार आहेत की त्यांचे काय अजेंडा आहेत, म्हणजे केसरकर विरोध हाच फक्त अजेंडा आहे की आणखी खरोखरच त्यांच्याकडे काही विकासाचे मुद्दे आहेत. सुनील पेडणेकर, केसरकर विरोध हाच तुमचा फक्त अजेंडा आहे की आणखी काही तुमच्याकडे निवडणुकांचे मुद्दे आहेत? मुळात केसरकर विरोध हा विषय मागेच पडलेला आहे. मी राहिलो ते मला काय करायचं सांगायचं आहे, इतरांनी काय केलं नाही त्या चुका शोधायच्या नाही आहेत. सावंतवाडीत पर्यटन शहर आहे आणि हे कसं डेव्हलप करता येईल, याच्यापेक्षाही हे शहर कसं पुढे घेऊन जाता येईल हा विषय आणि हा विचार आज सर्वांची मतं घेणं गरजेचं आहे. पण ते होताना दिसत नाही. एकामेकाच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करू शकतो, आपल्याला काय करायचं आहे, यासाठी सर्वपक्षीय लोकांना एकत्र आणणं गरजेचं होतं, पण ते झालं नाही. दुर्दैवाने मला सांगावं लागतं, असं वाटतंय की आज सरकारने चांगला निर्णय घेतला आहे की जनतेतून नगराध्यक्ष निवडून यावा. राजकीय पक्षाचा नव्हे, जनतेतला नगराध्यक्ष हवा, म्हणून अपक्ष म्हणून मी उमेदवारी अर्ज भरला आहे. मी नगरसेवक म्हणून काम केलं. विरोध कसा करायचा मी चांगल्या पद्धतीने केला, पण आज विरोध करण्याचा हा वेळ नाही आहे. तर शहराला कसं पुढे घेऊन जाता येईल, शहरात राहिलेले मुद्दे कसे पूर्ण करता येतील, शहराला आपल्या याच्यापेक्षाही कसं पुढे घेऊन जाता येईल, यासाठी सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांची मतं घेऊन आपण काम केलं पाहिजे. यासाठीच नगराध्यक्षासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तुम्ही पण पक्ष म्हणून उभे आहात, जनता दलाचा तुम्हाला पाठिंबा. एक वेळ असे सामाजिक हे सगळं वातावरण बघता खरं तर समाजवादी विचारसरणीची आता मागे पडत चाललेली आहेत मंडळी, राहिलेली आहेत आता नाहीत. समाजवादी विचाराचं राजकारण इथे करताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही जनता दलाचा सपोर्ट घेऊन उभे राहिलेला. कसं आहे की आपण म्हणता जनता दलाचं हे मागे पडलेलं नाही आहे. जोपर्यंत दोन वर्ग आहेत तोपर्यंत समाजवाद विचारसरणी ही राहणारच राहणार, ती कधीही नष्ट होणार नाही. आणि माझं सर्व या भूमिकेमागे एकच हे आहे की पायाभूत सुविधा इथे केल्या गेल्या पाहिजेत. शिवाय मला आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल करायचा आहे. ह्या सावंतवाडी शहराला कमीत कमी म्युन्सिपाल्टीची 4 बाजूला 4 क्लिनिक असणं गरजेचं आहे. सगळीकडे आज एकाच BMS डॉक्टरवर संपूर्ण सावंतवाडी चाललेली आहे, तर त्याच्यात मला बदल करायचा आहे. आणि कचऱ्यापासून अर्धा मेगावॉट कमीत कमी वीज करून ती स्ट्रीट लाईटला आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या ऑफिसला वापरायची आहे. बाकी सगळे मुद्दे आलेलेच आहेत. बरोबर आहे, तुम्ही बरोबर आहे. काही ठराविक आणि वैशिष्ट्यपूर्ण मुद्दे याने बोललेले आहेत. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सावंतवाडीत ज्या पक्षाची पिछेहाट झाली तो राष्ट्रवादी पक्ष आता अगदी म्हणजे खूप कमकुवत झालेला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवायचे आणि त्या पलीकडे तालुक्यातून राष्ट्रवादी वाढवायचे आहे. विक्टर डॉन्टस राष्ट्रवादी घेऊन केसरकर सगळे शिवसेनेत गेले. खूप मोठा फटका त्यावेळी तुम्हाला बसला. पुन्हा आता तुम्ही वर येऊ पाहताय. सावंतवाडीमध्ये राष्ट्रवादीचं राजकारण करण्यासाठी नगर परिषदेमध्ये उमेदवार निवडून जाणं आवश्यक आहे, लोकांची कामं करणं आवश्यक आहे. काय तुम्ही विजन ठेवलेलं आहे? तर मुळात काय आहे की शरद पवार साहेबांचं कोकणावर आणि खास करून सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत फार प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी हा पर्यटन दृष्टीतून आज सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला प्रश्न असेल तर बेरोजगारी आहे. आणि बेरोजगारी सोडवायची असेल तर त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे 4 ज्या निवडणुका जिल्ह्यामध्ये लागलेल्या आहेत याच्यामध्ये बेरोजगारी म्हणजे काय, सरकारी नोकऱ्या मिळू शकत नाहीत. म्हणजे इथली असलेली नैसर्गिक परिस्थिती बघून त्यामुळे पर्यटन आल्यानंतर पर्यटनावर आधारित असलेलं आता इथं जर पर्यटक ह्या शहरामध्ये आला तर राजवाडा बघितल्यानंतर त्याने जायचं कुठं? त्याचा पूर्ण 3 दिवसाचा जो प्रोग्राम असेल तो जर त्याने सावंतवाडीमध्ये करायचा असेल, म्हणून आपण त्यावेळी राष्ट्रवादीच्या सरकारने, आघाडीच्या सरकारने 14 प्रोजेक्ट या सिंधुदुर्ग या सावंतवाडीमध्ये दिलेले होते. मग ते शिल्पग्राम असेल, मग तो हा तळ्याचा सुशोभीकरणाचा मुद्दा असेल, निसर्गोपचार केंद्र असेल, अनेक. आता पुढे काय असणार आहे? म्हणजे आधी झालं त्यावेळी केसरकर राष्ट्रवादीत होते, आता काय पुढे? आमचा प्रयोग असाच आहे की आम्ही आता या येणाऱ्या आमच्या 3 सच्चे कार्यकर्ते जरी आले तरी चालतील, पण ते पक्षाशी प्रामाणिक असेल. जे प्रामाणिक जे आपले जनतेशी राहतात ते आपले काम प्रामाणिकपणे जनतेचं नंतर करू शकतील. आणि म्हणून प्रामाणिक कार्यकर्त्यांना देण्यासाठी 3 सच्चे कार्यकर्ते आम्ही उभे केलेले आहेत. राष्ट्रवादीच्या मध्ये शरद पवार हे दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने जे काय आम्हाला या भागामध्ये करायचं आहे, कारण कोकणासाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे. बरोबर आहे. शरद पवार साहेबांचे माणसं सगळ्याच पक्षात असतात असं म्हटलं जातं. खरं तर भाई देऊलकर, तुम्ही एवढ्या वेळी चर्चा ऐकता आहात, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, काय तुम्हाला ही चर्चा ऐकून वाटतंय?
मला वाटतं नगरपालिकेच्या निवडणुका ह्या पक्षविरहित असाव्यात. कारण एक वार्ड म्हणजे एक 1,500-2 हजार मतदार असतात आणि त्याच्यात तो उमेदवार कसा त्या भागातल्या लोकांशी वागतो त्याच्यावर त्याचं अवलंबून होतं. पक्षाकडे बघून देत नाहीत मतं. तर पक्षाकडे आता आणि पक्षाकडे देऊ नये. जो उमेदवार चांगला असेल तो कुठल्याही पक्षाचा असणे असं हे करू. दुसरी गोष्ट हे आता बऱ्याच जणांनी सांगितलं सावंतवाडी शहर पर्यटन शहर आहे. बरोबर आहे, पर्यटन शहर आहे. सावंतवाडी राजवाडा आणि सावंतवाडीची खेळणी ही जगप्रसिद्ध आहे. ती बघायला लोक येतात. आणि जर नगरपालिकेने हे जे पंचकर्म विभाग जे केरळीय पद्धतीनं सुरू केलं असतं तर हजारो पर्यटक त्या औषधोपचार करण्यासाठी सावंतवाडी आले असते, इथल्या हॉटेलात राहिले असते. ही दूरदृष्टी ह्या लेखाला नाही. शिल्पग्राम आज त्याच्यावर गवत उगवलेलं आहे. ते फुटपाथ जर बघितलं त्यावर गवत उगवलेलं आहे. आणि जे पंचकर्म विभाग त्याही माती मोडकळीला आलेले आहे. हे दुर्दैव वाटलं. आपण नगरपालिका ह्याच्यात मी स्तब्ध आहे. बरोबर आहे. इथे आपण बघतोय की खरं तर सावंतवाडीच्या जवळ आंबोली आहे. आंबोली हे फ्लोरा अँड फाउना जिथे उत्कृष्ट प्रकारची जैवविविधता आहे अशा प्रकारचं आंबोली हे आहे. आणि ते त्या आंबोलीतून मग सगळी औषधोपचारासाठी इथे जर अनेक केंद्र सुरू होऊ शकतात, पर्यटन वाढू शकतं. पण सावंतवाडी वाढत जाताना काही मुद्दे आहेत. बऱ्याच ठिकाणी आता सावंतवाडीमध्ये विकासाविषयी चर्चा होत असताना सावंतवाडीमध्ये राजकारण पण खूप आता वेगाने सुरू झालेलं आहे. महिला उमेदवार काही पहिल्यांदाच्या निवडणुकीला उभ्या राहत आहेत सावंतवाडीच्या काँग्रेसकडून. मोहिनी मडगावकर आपल्याबरोबर आहेत. तुम्ही काँग्रेसची उमेदवारी घेतलेली आहे. काय तुम्ही मुद्दे घेऊन वार्डात जाणार? कारण केसरकरांचा प्रभाव इतक्या वर्षीचा आहे त्या वार्डांवरती. तुम्ही हा कसा खोडून काढू शकता एक उमेदवार म्हणून? मी प्रभाव एकच सांगते. समोरचं चालता बोलताचं हे उदाहरण आहे. ते घड्याळ बघा. त्या घड्याळ एका घड्यात 2:45 वाजले आणि ते एका घड्यात 6 वाजतायत. म्हणजे ते त्यांची ती यंत्रणा बघा नगरपालिकेची. आणि मग इतर काय होणार ते तुम्ही बघू शकतात. घड्याळ तांत्रिक दृष्ट्या बंद आहे हा तांत्रिक मुद्दा झाला. विकासाचा मुद्दा काय तुमच्याकडे? आमच्या वॉर्डमध्ये एवढ्या घड्याळ चालू झालं म्हणजे विकास झाला असं म्हणतात. लक्ष नाहीये तिथे. म्हणजे त्यांची आता एवढ्या नगरसेविका आहेत किंवा ते सगळे त्यांची यंत्रणा आहे. त्यांनी तिकडे पण लक्ष ठेवते. ते एकदम म्हणजे पूर्ण ह्याचं आहे ते घड्याळ घरगुती घड्याळ नाहीये. घरातलं घड्याळ नाही. लोकांना वेळ कळली पाहिजे. हाच मुद्दा आहे की लोकांना वेळेची किंमत कळली पाहिजे आणि लोकांनी वेळ ओळखली पाहिजे. योग्य वेळी योग्य प्रकाराची मुदत कळली पाहिजे. इथे आपण बघू शकतो की हे जे घड्याळाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे हे सावंतवाडी नगर परिषदेची ही जी इमारत आहे टॉवरवरची. या टॉवरवर बघा की चारही बाजूच्या म्हणजे 4 त्याला बाजू आहेत. चारही बाजूला वेगवेगळे वेळ दाखवलेले आहे. म्हणजे आता तुम्हाला आम्ही फक्त 2च बाजू दाखवू शकतो की ज्याच्यामध्ये एकामध्ये 8:45 वाजताना दिसत आहेत, 2:45 वाजताना दिसत आहेत, एकात 6 वाजायला 10 मिनिटं असताना दिसत आहेत. अशा प्रकारचं हे घड्याळ आहे. वेगवेगळ्या वेळा दाखवतं. योग्य वेळी योग्य काम कसं करायला पाहिजे यासाठी आपली वेळ निवडण्यासाठी या चारही बाजूंना या 4 वेळा दाखवलेल्या आहेत. सावंतवाडी जनता सुजाण आहे, सुज्ञ आहे आणि त्यामुळे कुणाला मतदान करायचं, कुणाला निवडून द्यायचं हे योग्य वेळी ठरवणार आहे. 27 नोव्हेंबरला ज्यावेळी मतदान होणार आहे या सावंतवाडी नगर परिषदेचं त्यावेळी ही वेळ ओळखून सावंतवाडीकर जनता मतदान करेल असा या सगळ्यांनाच विश्वास आहे. आणि त्यामुळे या राजकीय पक्षांच्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन आपलं शहर कसं असावं, आपण नागरिक म्हणून काय कर्तव्य बजावली पाहिजेत, आपले काय अधिकार आहेत आणि आपण उमेदवारांना येणाऱ्या उमेदवारांना विकासाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना आपल्या गरजा आणि अपेक्षा काय सांगितल्या पाहिजेत याची जबाबदारी त्या नागरिकांनी ओळखली पाहिजे. आणि ही जबाबदारी ओळखून सावंतवाडी नगर परिषदेतल्या निवडणुकीला हे सगळे मतदार मतदान करतील अशी अपेक्षा या सावंतवाडीतल्या सुज्ञ नागरिकांची आहे. आपण आज इथेच थांबतो आहोत. आपण याच कार्यक्रमात निरोप घेताना सावंतवाडीतल्या जनतेची जी सुजाण बुद्धी आहे ती शेवटपर्यंत निवडणुकीपर्यंत शाबूत राहो अशी अपेक्षा करूया. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.